नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी मूग डाळपासून एक पौष्टिक असा मुगाचा एक डोसा शिकवणार आहे। त्यासाठी आपल्याला ही मुगाची डाळ 2-3 तास पाण्यामध्ये अशी स्वच्छ भिजत घालायची आहे। अशी मऊसूत होऊ द्यायची आहे ती, किमान 2-3 तास तरी आपल्याला ही पाण्यामध्ये भिजवायची आहे। हे बघा, आता ही डाळ पूर्णपणे आपली पाण्यामध्ये भिजलेली आहे। मी 3 तास ठेवलेली आहे, अशी मऊ झालेली आहे ती, हे बघा। आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडेसे जिरे पण टाकायचे आणि ह्याच्यामध्ये मी थोडे पालकाची पानं घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपल्याला आता हे सर्व सामग्री ग्राइंड करून घ्यायची एकदम बारीक। हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये डाळ आणि हिरवी मिरची, लसण आणि हे पालकाची पाने अशी कट करून टाकलेली आहेत। आता आपल्याला हे एक पाणी न टाकता एकदम असं बारीक असं वाटून घ्यायचे मिक्सरवर। हे बघा, असं आपल्याला आणखीन थोडंसं बारीक करून घ्यायचे। आणि आता ह्यामध्ये थोडंसं दही घालायचे। दही थोडं आंबट पाहिजे आणि परत आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे। हे पहा, आता मस्त असं आपलं बेटर झालेलं आहे। हे बघा किती सॉफ्ट झाले आणि पालकामुळे ह्याला खूप छान कलर आलेला आहे। आता आपण ह्यामध्ये खाता सोडा ॲड करूया। हे पहा, असं मस्त असं जाळीदार झालेलं आहे। आता आपण किंचितचा खाता सोडा ॲड करूया आणि हे 1-2 आणखीन 20 मिनिटासाठी तुम्ही जेवढा वेळ ठेवता तेवढ्या वेळ आपला चिला असा खुसखुशीत होणार आहे। त्यासाठी मी हे अर्धा तास ठेवून देणार आहे बाजूला। हे बघा, आता आपण हे बेटर ठेवलेले आहे अर्धा तास आणि आता ह्या पोवर आपण एक मुगाचा चिला टाकायचा आहे आपल्याला। असा जाडसर जरी ठेवला तरी काही नाही होत आणि डोसा सगळा केला तरी काही होत नाही। कमी फ्लेम ठेवायची आपल्याला गॅसची। पेशंटला ते खाण्यासाठी खूप छान आहे। त्याच्यामध्ये पालक असल्यामुळे खूप पौष्टिक होणार आहे। आता आपण यावर थोडंसं तेल सोडूया। हे पहा, आपण ह्यावर तूप, बटर ट्राय करू शकता। आता आपण दुसऱ्या साईडला बघूया। हे बघा, असं कुरकुरीत असं मुगाचा आणि पालकाचा चिला होतो। पेशंटला खाण्यासाठी पण खूप छान आहे। दिवसभर एनर्जी भरपूर राहते आणि मुगाची डाळ असल्यामुळं खूप पौष्टिक आहे हा। आता 1 मिनिट ह्या साईडनं आपण परतून घेऊ आणि ह्यासाठी आपल्याला चिंचेची आणि खजूरची चटणी लागणार आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे बघा, आता आपण दुसऱ्या साईडनं पण परतणार आहोत। हे बघा, खूप छान कलर आलेला आहे आणि आता आपल्या हे पूर्णपणे पालकाचा चिला तयार झाला आहे। आता आपण ह्याला बटर बरोबर खाऊ शकतो, दही बरोबर खाऊ शकतो। बघा, तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळेस माझी रेसिपी करून पहा।